आज आपण पाकातील खुसखुशीत करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत, जी नेहमीच्या करंजीपेक्षा खूप वेगळी आहे. बनवायला अतिशय सोपी आहे, पटकन तयार होणारी सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे खायला खूप जास्त टेस्टी लागणार आहे. तर सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याच्या पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याला इथे 2 कप एवढा मैदा घ्यायचा आहे. ग्रॅममध्ये 200 ग्रॅम एवढा मैदा आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे चव जास्त छान लागते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं. तर इथे मी 3 टेबलस्पून एवढं तूप घालते. साधारण 45 ते 50 ml एवढं तूप आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि रूम टेम्परेचरचंच तूप आहे. आपल्याला गरम किंवा थंड असं काही न घालता रूम टेम्परेचरचं तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर या पद्धतीचं पीठ आपलं तयार व्हायला हवं, म्हणजे आपली करंजी छान खुसखुशीत होते. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पाणी थोडं थोडंच घालायचं. पीठ जर पातळ झालं, करंजी चांगली होणार नाही, ती नरम पडू शकते. त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा याचा भिजवून घ्यायचा, आपल्याला तयार करून घ्यायचा. बघू शकता या पद्धतीचं. एवढ्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि हे बाजूला ठेवायचे. आता यानंतर आपल्याला यासाठी सारण बनवून घ्यायचं आहे. तर आज आपण खव्याचं सारण बनवतो आहे. तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम एवढा खवा घेतला आहे. त्याला परतून घ्यायचं आपल्याला. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरती त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर या अगोदरसुद्धा आपण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या करंजीचे रेसिपी पाहिलेल्या आहेत. त्यातलं सारणसुद्धा पूर्णपणे वेगळं होतं. तर आज आपण तिसऱ्या प्रकारचं सारण बनवतो आहे, जे खूप टेस्टी लागणार आहे. तर बघू शकता आपला जो खवा आहे छान परतला गेला आहे. त्याचा रंगही मस्त आला. आता काढून घेते आणि हे आपल्याला आता थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर आपला खवा थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य घेऊयात. तर इथे कढईमध्ये आता मी थोडंसं तूप घेते. साधारण 1 चमचाभर तूप लागणार आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढा रवा घालायचा आहे. तर रवा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त खव्याचंही सारण बनवू शकता. बारीक रवा घेतलेला आहे मी, 2 टेबलस्पून एवढाच घेतला आणि रवासुद्धा आपल्याला छान कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा, म्हणजे तो छान खमंग भाजला जातो. तर बघू शकता आता आपला जो रवा आहे छान भाजला गेलेला आहे. या पद्धतीने मस्त भाजला गेला की आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. तर इथे मी 1 टेबलस्पून एवढं बदामाचे काप घेतलेत, 1 टेबलस्पून काजूचे काप आणि 1 टेबलस्पून एवढी चारोळी घेतली. हे सगळं पुन्हा आपल्याला थोडंसं आणखी भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. हे सगळं साहित्य भाजताना कमी गॅसवरच भाजून घ्यायचं, म्हणजे ते छान भाजलं जातं. हे थोडंसं भाजलं गेलं की यामध्ये मी पिस्त्याचे काप घातले आणि 2 टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं घालते. पुन्हा याला आणखी थोडंसं साधारण 2 मिनटं परतून घेणारे, भाजून घेणारे. आता हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे. आता हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे. आपला खवाही व्यवस्थित थंड झाला आहे. तर एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे खवा आणि त्याला हाताने छान मोकळं करून घ्यायचं. बघू शकता व्यवस्थित खवा जर परतून घेतला, पूर्णपणे थंड झाला की छान मोकळा होतो. रवा आणि जे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतलेले होते तेही व्यवस्थित थंड झाले. यामध्ये आता पिठी साखर घालते मी. हे सगळं साहित्य थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये साखर घालायची, नाहीतर याला पाणी सुटू शकतं. आणि वेलची पूड घालायची. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर इथे मी अर्धा कपपेक्षा थोडी कमी पिठी साखर घातली. वजनी साधारण 75 ते 80 ग्रॅम एवढी पिठी साखर आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल किंवा तुम्हाला पाकामध्ये करंजी टाकायची नसेल, तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता. तर आपलं सारणही तयार झाले. आता आपण यासाठी साखरेचा पाक बनवणार आहोत. तर इथे मी 1 कप साखर घेतली. त्यामध्ये 1 कप एवढंच पाणी घातलं. साखर पूर्णपणे विरघळू द्यायची. गॅसची फ्लेम सुरुवातीला मीडियम आहे, साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत. साखर पूर्ण विरघळली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती आपल्याला याला साधारण 2 मिनटं उकळू द्यायचे. 2 मिनटानंतर याला आपल्याला चेक करायचं आहे. याचा आपल्याला 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही. 2 मिनटानंतर थोडंसं सिरप घ्यायचं. थोडंसं थंड झालं त्याला या पद्धतीने चेक करायचं. बघू शकता पूर्ण 1 तार येत नाही आहे, पण थोडी अर्धी तार येते. असाच पाक आपल्याला हवा आहे. गॅस बंद केला आहे, वेलची पूड घातली आणि मिक्स करून हे बाजूला ठेवते.
आता आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं पारीचं तेही छान भिजलं गेलेलं आहे. साधारण अर्धा तास झालेला आहे. याला खूप जास्त वेळ भिजवायची अजिबात गरज नाही आपल्याला. हे पटकन भिजलं जातं. फक्त एकदा मऊ करून घ्यायचं. छान मऊ झालं. यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला आणि पारी लाटून घ्यायची. राहिलेलं पीठ आहे त्यावर झाकण ठेवायचं, नाही तर पीठ कडक होतं. तर बघू शकता पीठ जर व्यवस्थित असेल, खूप पातळ नसेल तर पारी खूप छान लाटली जाते. त्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज पडत नाही. मस्त पातळ पारी आपली लाटून झालेली आहे. एकसारखी लाटायची, कुठे जाड कुठे पातळ करायची नाही. त्याला कडेनं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो ती फुटत नाही. आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे. तर तुम्हाला किती सारण आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्तही भरू शकता. व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं. व्यवस्थित प्रेस करून घेतलं की या पद्धतीने याला मी मुरवट घालणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आकार बनवू शकता. तुम्ही बघू शकता पाकातली करंजी या पद्धतीची खूप सुंदर दिसते. तर या पद्धतीने ही मी बनवते. खूप सोपं आहे. या पद्धतीने बनवलं की खूप छानही दिसते, खातानाही मस्त लागते. तर बघू शकता मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे. याच पद्धतीने मी आणखी एक करंजी तुम्हाला बनवून दाखवते. तर या पद्धतीने बनवायची आणि यात आपण जे सारणामध्ये साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे, जर तुम्हाला करंजी पाकातील बनवायची नसेल, ही करंजी तुम्ही साधीही बनवू शकता. फक्त साखरेचं थोडंसं प्रमाण वाढवावं लागेल. तर बघू शकता मस्त अशी करंजी तयार झाली. इथे मी आता काही करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. अर्ध्या करंज्या आपल्या बनवून झाल्यात. गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तर करंजी बनवताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही तेलाचं टेम्परेचर कसं ठेवता, ती किती टेम्परेचरवर तळता. खूप जर कडकडीत तेलामध्ये जर करंजी तळली तर ती नंतर मऊ पडते, क्रिस्पी खुसखुशीत होत नाही. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर खूप जास्त नको आहे आपल्याला. तेल थोडंसंच गरम करायचं, खूप जास्त कडकडीत गरम नको आहे. गॅसची फ्लेमसुद्धा कमी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला करंजी तळून घ्यायची. म्हणजे ती छान आतपर्यंत तळली जाते आणि शेवटपर्यंत मऊ पडत नाही. छान खुसखुशीत राहते. तर त्यामुळे करंजी व्यवस्थितच तळायची. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, ट्रिक्स दिलेल्या आहेत. तेही व्हिडिओ सर्वांना खूप आवडलेले आहेत. तुम्ही जर पाहिलेला नसेल तर तुम्ही नक्की पहा. तुम्ही त्यामध्ये मैद्याची करंजी पाहू शकता आणि फक्त रवा वापरून कशी बनवायची तीही पाहू शकता. दोन्ही प्रकारचे व्हिडिओ आहेत. तर बघू शकता आपली जी करंजी आहे, कमी फ्लेमवरतीच मी छान तळून घेतले. मस्त या पद्धतीनेच तळून घ्यायची. खूप पांढरी असताना काढायची नाही, नंतर ती मऊ पडते. व्यवस्थित तळून झाली की निथळून घ्यायची. त्यातलं तेल व्यवस्थित निथळू द्यायचं. यामध्ये मी पुन्हा दुसऱ्या राहिलेल्या करंज्या तळून घेते. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि ही करंजी गरम असतानाच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये टाकायची. साखरेचा पाकसुद्धा हलकासा गरम असायला हवा. खूप जास्त कडकडीत गरम नको आहे आपल्याला साखरेचा पाक, नाहीतर करंजी मऊ पडू शकते. अगदी हलकासा कोमट करून घ्यायचा आहे आणि करंजी मात्र गरम असतानाच पाकामध्ये टाकायची आणि फक्त 1 ते 1.5 मिनिटं पाकात ठेवायची. तर या पद्धतीने पुन्हा लगेच काढून घ्यायची. राहिलेल्याही करंज्या मी याच पद्धतीने पाकामध्ये टाकून 1-1.5 मिनिटं ठेवते आणि ज्या आपण इकडे करंज्या तळायला ठेवलेल्या आहेत त्याही कमी गॅसवरती व्यवस्थित तळून घेते. फक्त तळताना आपल्याला त्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात. नाहीतर तुम्ही पारी कितीही पातळ लाटली किंवा मोहन त्यामध्ये कितीही प्रमाणात घातलं तरी करंजी व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे या पद्धतीने याला व्यवस्थितच तळून घ्यायचे. स्पेशली मैद्याची करंजी थोडी लाल होईपर्यंतच तळावी, म्हणजे ती छान खुसखुशीत होते. तर बघू शकता मस्त तळल्या गेलेल्या आहेत. तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये घालून 1-1.5 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटं ही करंजी पाकात ठेवायची आणि काढून घ्यायच्यात. तर आता काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्याही करंज्या मी तयार करून घेते. बघू शकता आपल्या मस्त अशा करंज्या तयार झाल्यात. खूप सुंदर दिसत आहेत. खायलासुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात. तर करून पहा. खूप खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे खूप छान आलेलं आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या. व्यवस्थित थंड झाल्यानंतरच डब्यात भरून ठेवायच्या. गरम असताना जर डब्यात भरल्या तर त्या मऊ पडू शकतात. त्यामुळे ही सुद्धा काळजी घ्यायची. तर बघू शकता मस्त झालेल्या आहेत. आज आपण योग्य प्रमाण वापरून अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
यासोबतच आपण यासाठी लागणारा साखरेचा पाक परफेक्ट कसा बनवायचा आणि बुंदी गोल येण्यासाठी काय करायचं, यासाठी भरपूर टिप्स आहेत. तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. तर आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला साहित्य मोजण्यासाठी घरातील कप, वाटी काही घ्यायचे, पण सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्यायचे. इथे मी कप घेतला आहे, 1 कप बेसन घेतलं आहे. ग्रॅममध्ये 125 ग्रॅम एवढं बेसन आहे आणि जे आपण रेग्युलर घरात वापरतो तेच पीठ आहे, विकतचं पीठ मी घेतलेलं नाही. तर याला आपल्याला चाळून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण याचं पीठ भिजवून घेतो त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत, त्यामुळे याला चाळून घ्यायचं. तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे. आता ज्या कपाने मोजून आपण पीठ घेतलं त्याच कपाने मोजून आपल्याला 1 कप एवढं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं. तर यामध्ये पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, पिठात मिक्स करत जायचं, म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही. एकदाच जास्त पाणी घातलं तर प्रमाण चुकू शकतं आणि मग बुंदी चांगली होत नाही. त्यामुळे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण चेक करूयात. तर पिठाला रिबन कन्सिस्टन्सी आहे, यापेक्षा थोडंसं पातळ पीठ आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते. पाणी एकदाच खूप जास्त घालायचं नाही, कारण पीठ जर जास्त पातळ झालं तरीसुद्धा आपली बुंदी चांगली होणार नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच याला व्यवस्थित मिक्स करायचे. आणि यामध्ये आपण सोडा, इनो, बेकिंग पावडर काहीच घालणार नाही. फक्त या पद्धतीने पीठ 3-4 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं. यामध्ये जेवढी हवा भरली जाईल, पीठ जेवढं चांगलं फेटलं जाईल, बुंदी तेवढी चांगली होते. तर बघू शकता या पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे. जेव्हा मी चमच्याने पीठ टाकते ते पटकन पिठामध्ये मिक्स होत आहे खालच्या, त्याला रिबन कन्सिस्टन्सी नाही. आणि चमच्याने टाकते तेव्हा त्याला छान ड्रॉप ड्रॉप पडत आहेत, थेंब थेंब पडत आहेत. असंच पीठ आपल्याला लागणार आहे, यापेक्षा पातळही पीठ नको आहे. तर मला एवढ्यासाठी पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आपलं पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तही लागू शकतं. तर यामध्ये मी रंगासाठी थोडी हळद घातली. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, किंवा तुम्ही फूड कलरसुद्धा यामध्ये वापरू शकता. अगदी थोडी हळद घातलेली मी. हळद घालून पुन्हा याला थोडंसं फेटून घेते. पीठ जेवढं चांगलं फेटलं जाईल, बुंदी तेवढी छान होते. तर आपलं पीठ आता छान तयार झाले. बुंदी बनवण्यासाठी इथे मी या पद्धतीचा जो झाऱ्या मिळतो तो घेतलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता. इथे मी अगोदरच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की या पद्धतीने आपल्याला बुंदी बनवायची. बघू शकता आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. पीठ परफेक्ट झालं तर या पद्धतीने छान बुंदी तयार होते. याला आता व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि तुमचं पीठ कितीही परफेक्ट असलं आणि तेलाचं जर टेम्परेचर कमी असलं, तेल कमी गरम असलं, तर बुंदी चपटी होते. त्यामुळे यासाठी तेल कडकडीत गरम करायचे, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची. बुंदी व्यवस्थित तळायलाही हवी. तर आता हे छान तळून झाले. बघू शकता मस्त गोल गरगरीत आपली बुंदी तयार झालेली आहे. आणि जर कमी गरम तेलामध्ये जर बुंदी तळली तर बघू शकता या पद्धतीने चपटी बुंदी तयार होते. त्यामुळे तेल व्यवस्थित कडकडीतच गरम करून घ्यायचे. याच पद्धतीने मी राहिलेली ही बुंदी तयार करून घेणार आहे. फक्त आपल्याला यासाठी लागणारं जे तेल आहे तळण्यासाठी कडकडीत गरम करून घ्यायचे. गॅसची फ्लेमसुद्धा मोठीच ठेवायची आणि बुंदी व्यवस्थित तळून घ्यायची. त्याचप्रमाणे आपलं जे पीठ आहे, पीठ जर पातळ झालं तरीसुद्धा आपली बुंदी गोल होत नाही, चपटी होते. पीठ जर तुम्हाला पातळ वाटलं तर त्यामध्ये आणखी थोडंसं बेसन तुम्ही मिक्स करून पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला सगळी बुंदी तयार करून घ्यायची. मस्त झालेली आहे. तर इथे मी सगळी बुंदी तयार करून घेतली आणि 1 कप पिठापासून आपली एवढी बुंदी तयार झालेली आहे. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. तर त्यासाठी कढई घेतली मी. त्यामध्ये 1 कप साखर घ्यायची आणि 1 कप एवढं पाणी घालायचं. ज्या कपाने पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मोजून आपल्याला हे सगळं साहित्य घेतले, त्याच कपाने मोजून मी साखर आणि पाणी घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम सुरू केली. मीडियम टू हाय ठेवायची सुरुवातीला गॅसची फ्लेम. याला हलवत राहायचं आपल्याला, म्हणजे साखर कढईला लागत नाही. आणि साखर पूर्णपणे विरघळली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची. आता साखर विरघळलेली, मी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती आपल्याला 3-4 मिनटं याला उकळू द्यायचे. 3-4 मिनटानंतर याला चेक करायचे. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर साखरेचा पाक बिघडू शकतो. खूप कडक पाक झाला तर आपले लाडू चांगले होणार नाही. त्यामुळे कमी फ्लेमवरतीच करून घ्यायचे. जवळपास 4 मिनटं झालेली आहेत. मी आता चेक करते. चमच्यामध्ये थोडंसं सिरप घेऊन त्याला थोडंसं थंड करायचं. मी या पद्धतीने चेक करायचं. तर 1 तारी येते याला. तर 1 तारीच पाक हवा आहे आपल्याला, यापेक्षा जास्त पाक नको आपल्याला. 2 तारी पाक अजिबात नको, नाही तर लाडू खूप कडक होतात. किंवा यापेक्षा कच्चा पाक जरी राहिला
तरीसुद्धा आपले लाडू चांगले होत नाहीत, त्याला बाइंडिंग येत नाही. त्यामुळे एकतारी पाक बनवायचा. आता यामध्ये बुंदी मिक्स करायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम आता सुरू करायची आपल्याला आणि कमी फ्लेमवरती 3-4 मिनिटं याला होऊ द्यायचे. म्हणजे आपले लाडू छान होतात, त्याला बाइंडिंग चांगलं येतं. आणि साखरेचा पाक जर तुम्ही खूप कच्चा ठेवला किंवा 1 तारीपेक्षा कमी केला तर त्याला बाइंडिंग येणार नाही. त्यामुळे शक्यतो 1 तारी पाक बनवायचा आणि 2 तारी किंवा 1 तारीपेक्षा जास्त कडक पाक जर तुम्ही केला तर आपले लाडू खूप जास्त कडक होतील. त्यामुळे 1 तारी पाक बनवून या पद्धतीने 2-3 मिनिटं कमी गॅसवरती याला होऊ द्यायचे. आता वेलची पूड घालते मी यामध्ये. व्यवस्थित मिक्स करायची. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 4-5 मिनिटं हे असंच ठेवायचं. गॅसची फ्लेम बंदच आहे आता. 4-5 मिनिटं मी हे मुरण्यासाठी ठेवलेलं होतं किंवा हा वेळ कमी जास्तही लागू शकतो. जो साखरेचा पाक आहे तो या बुंदीमध्ये व्यवस्थित मुरायला हवा. तर बघू शकता पूर्ण साखरेचा पाक यामध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. यामध्ये मी थोडे काजूचे काप घालून पुन्हा एकदा मिक्स केले आणि थोडंसं थंड होऊ दिले. खूप जास्त थंडही नको आहे आपल्याला. खूप जास्तच थंड झालं तर मग लाडू वळता येणार नाही. त्यामुळे हलकंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे. तर बघू शकता साखरेचा पाक जर व्यवस्थित झाला तर याला बाइंडिंग चांगलं येतं. तर या पद्धतीने आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे. आणि जर तुमच्याकडून साखरेचा पाक खूप कच्चा राहिला किंवा 1 तारीपेक्षा कमी झाला तर हे जे मिश्रण आहे थोडंसं जास्त वेळ तुम्हाला कमी गॅसवरती परतून घ्यावं लागेल. तर बघू शकता या पद्धतीने इथे मी सर्व लाडू आता तयार करून घेतलेत. 1 कप पिठापासून आपले 15 लाडू तयार होतात. यातले 3 लाडू संपलेले आहेत आणि वजनी अर्धा किलो एवढे लाडू तयार झालेले आहेत. तर बघू शकता रात्रीची वेळ आहे आणि हे मी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी दाखवते. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त झालेले, छान ज्युसीसुद्धा आहेत, खूप ड्राय झालेले नाहीत, परफेक्ट झालेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अश्विनीज रेसिपी या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करा.